नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण चटपटीत आंबट गोड अशी रेसिपी करणार आहे बघा। इथं मी स्टार फळ घेतली ती आमच्या बागेमध्ये सोसायटीमध्ये झाड आहे, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना फळ वाटण्यात आली ती। एकदा सगळी काढली आणि वाटली सगळ्यांना सोसायटीमध्ये। आता आपण कापून घेऊया। स्वच्छ धुवून घेतली ती मी 2 पाण्यानं आणि शेंड्याकडला आणि बुडक्याकडला भाग काढून टाकायचा। वरल्या शिरोर पण काढा, म्हणजे वरून पडलेलं फळ आहे ना ते थोडंसं असं खराब होते दबल्यामुळे। तर झाड तर उंच असल्यामुळे जरा हलवून पाडली होती आम्ही। त्यात बी काढून घ्यायचा आणि असं काप करून घ्यायचं बघा। स्टार सारखं दिसते ना, म्हणून तर याचं नाव स्टार फळ आहे। आंबट असते, बाजारात जास्त फळही नसते, क्वचित असते बघा। पण याचा खूप फायदा आहे आपल्या शरीराला खाल्ल्यामुळे। कधीतरी ही फळ खावा आपण। तर बारीक बारीक असं काप करून घ्यायचे आपण, छोटं छोटं धुवून पुसून घेतलेलं आहे। आता सर्व मी कापून घेतले बघा। काय कच्चा आहे थोडंसं आंबट लागतं आणि पिकलेलं आहे ते जास्त आंबट नाही। आता 1 चमचा तेल घातले मी कढईमध्ये आणि 1 चमचा मोहरी घालूया, जिरं घालूया 1 चमचा। तसं स्टार फळाचं काप सगळं घालूया। या रेसिपीला नाव काय द्यायचं सांगा तुम्ही। मला तर ह्याला म्हणजे नाव काय द्यायचं माहिती नाही, आठवत पण नाही। तुम्हाला तर माहिती असलं तर या रेसिपीचं नाव काय द्यावं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला। तेलात चांगलं परतून घेऊया आपण। किंचित हळद घालूया आपण। धना पावडर घातले मी 1 चमचा, लाल तिखट घातले, बिडगी पावडर मिक्स करून घेऊया। आज आपण याला अजिबात पाण्याचा वापर करणार नाही बघा, गुळात शिजवणार आहे। गूळ घातल्यानंतर असा आपोआप पाणी सुटते बघा। आपण गूळ घेतलाय 100 ग्रॅम असेल। चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करून घेऊया। याला जास्त काय लागत पण नाही सामान, तरी पण ही रेसिपी छान होते बघा। करून बघा, खाऊन बघा, पण नाव पण सांगा काय नाव देऊ सुचत नाही। झाकण ठेवूया आपण, परत एकदा मधून चेक करायचं बघा। गुळालाच पाणी सुटलंय ना बघा, आणि ही फळ आंबट असल्यामुळं मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं याला, म्हणून तर चटपटीत रेसिपी होती आपली आंबट गोड। परत झाकण ठेवले 2 मिनिटात शिजू द्यावा। शिजलं नव्हतं, परत बघा बघा थोडंसं कच्चं होतं, आता बऱ्यापैकी शिजलेलं आहे बघा। गोळ्याच्या पाण्याचा रस खूप टेस्ट लागतं आणि सुगंध जर आंबट गोड, तोंडाला पाणी सुटले बघा नुसतं बघूनच। खूप सोपी रेसिपी आहे ही, करून बघा। स्टार फळाची आंबट गोड गुळ घालून केली रेसिपी। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण। तुम्ही ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकताय, असं पण खाऊ शकताय आवडीने, तोंडी लावू शकताय। जेवण घेतला जेवणासंग, डाळ भातासंग सुद्धा तोंडी लावू शकताय बघा। अगदीच स्टार फळाचं लोणचं सारखंच पदार्थ झालाय, गोड लोणच्यासारखंच मस्त लागतंय। रेसिपीला धन्यवाद, बाय बाय।